असावं रे. हॅलो. हां काय नाही नाही हे शक्य नाही. असं कसं होऊ शकतं? साक्षी साक्षी नाही. आकाश आकाश अरे बघ रे काय बोलतायत. अरे गौतम विषयाला हॉस्पिटलला घेऊन गेलेत. काय? अगं ताई. साक्षी डोंट वरी. आपण लगेच निघू. आई आम्ही निघतो. अरे असं कसं? आम्ही येतो बरोबर. हो ना? हो हो चला जायला पाहिजे. मग आम्हाला निघावं लागेल ग. हां भाऊजी. नाही नाही तुम्ही जा. हा आणि काय होतं ते आम्हाला कळवा. सुभाष कोण रे गौतम? अरे उमाताईच्या सुनेचा भाऊ खूप चांगला पोरगा आहे. तुम्ही भेटलात ना त्याला. तुम्ही आशूला बघायला आला होतात ना तेव्हा तो आला होता बघ. तो गौतम. आई ग किती चांगला मुलगा आहे तो. असं कसं केलं त्याने? मामा आपण काय करायचं अशा परिस्थितीत साखरपुडा कसा करायचा? आपल्याला तिकडे जायलाच पाहिजे. त्या पोराचं काय होतंय काय नाही हे समजल्याशिवाय पुढे कसं जायचं? अहो पण बरोबर आहे वहिनी. घरातलं आहे शेवटी आणि ते पण व्याहांच्या घरचं. अशा वेळी नातेवाईकांनी तिथं असायलाच हवं. काही हरकत नाही. आपले महत्वाचे विधी झालेले आहेत. तू निघ सुभाष. अहो अजून अंगठ्या घालून झाल्या नाही आणि तुम्ही त्यांना जायला काय सांगताय? वीणा प्लीज समजून घे. उद्या त्यांना कळलं तर कसं दिसेल ते. सुभाष निघ तू. विनायक लवकर निघ. आपण नंतर बोलू. हो असं कसं सोडून जायचं? म्हणजे जे झालं ते वाईटच झालंय पण आपल्या बाईचा साखरपुडा आहे ना तिचा तरी विचार करा. आणि असं अर्ध्यातनं सोडून गेलं तर अपशकुन होईल. आपल्या घरातलं पहिलं कार्य आहे. खूप प्रयत्नानंतर हे लग्न ठरलंय. माग माणसं कुठं जाणार आहेत का? हे बघ सगळे विधी झालेले आहेत की नाही. अंगठ्या नंतर घालू शकतो ना आपण. मला असं वाटतं साक्षीच्या घरच्यांसोबत आपलं असणं गरजेचं आहे. दुसऱ्याचं पोर अशा अवस्थेमध्ये असताना आपण आपल्या पोरांचा विचार करायचा का? चल जाऊया आपण. ऐक माझं. चला. अनुमयू बायकडे बघा. वहिनी माफ कर. मंडळी काय कठीण प्रसंग आलाय पाहुण्यांकडे. आम्हाला जायला लागतंय. आपणच आपल्या कुटुंबासाठी धावून जायला लागतं ना. नाही नाही येतो काका. ठीक आहे. नो इश्यूज. म्हणजे असंही आता फक्त अंगठी घालायची बाकी आहे ना. आपण नंतर घालून घेऊ. तुम्ही व्हा पुढे. बाळांनो आम्ही पण येतो. चला चल. बायांनो चला. गुरुजी तुम्ही पण निघा. नाही अशी का निघून गेली? मयू तू थांबितेस. मी जरा जाऊन आले. डॉक्टर जोशी कुठे आहेत? सध्या मी ऑन कॉल आहे. डॉक्टर आरती पवार.
अहो डॉक्टर जोशी कुठे आहेत? त्यांना फोन केला होता मी, त्यांना सगळं माहिती आहे. मी त्यांची सिनियर आहे. मिस्टर खानोलकर, काम डाऊन. वी विल डू आवर बेस्ट. तुम्ही स्वतःला सांभाळा प्लीज. का केलंस गौतम तू? का केलंस? जर तुला काही झालं तर मी कसं सांगू? स्वामी मी हात जोडतो तुमच्याजवळ. प्लीज प्लीज गौतमला वाचव. प्लीज त्याला वाचव. कुठे गौतम? का केलं गौतम मी? काही होणार नाहीये माझ्या गौतमला. काही होणार नाही ना आपल्या गौतमला. काही होणार नाहीये त्याला. ठीक होणार आहे तो. हा तू उगाच काळजी. पाणी आण तू, पाणी आण. काय झालं गौतमला? कुणी काही केलं तरी काही होणार नाही माझ्या गौतमला. आपण घरी घेऊन जायचंय त्याला. मी काय नाही होणार. आम्ही आहे पाठीशी. आजी काळजी नका करू. गौतम काय केलं? काय केलंय त्याने? आपल्या गौतमला काही होणार नाही ना? त्याला काही होणार नाही ना रे? सांग ना दादा, काही होणार नाही ना? असं कसं काय होईल त्याला? काही होणार नाहीये. हा कसाही असेल पण कोणाच्याही भावंडांसोबत असं होऊ नये. स्वामी याच्या भावाला काही होऊ देऊ नका. या सगळ्यांच्या पाठीशी राहा.